नमस्कार दर्शक हो. एस न्यूज महाराष्ट्राची टीम आलेली आहे सतलोक आश्रम धवळपुरी येथे. दर्शक हो, हे आश्रम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि सध्या इथे संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात दिव्य धर्मयज्ञ दिवस साजरा केला जात आहे. 3 दिवसीय महासमागमाचे आयोजन या दिवसानिमित्त इथे करण्यात आलेले आहे आणि आपण इथे पाहू शकतात की एक आध्यात्मिक प्रदर्शनी इथे लावण्यात आलेली आहे. या प्रदर्शनीचा एंट्री गेट आहे. आपण त्याच्या आतमध्ये जाऊयात आणि या प्रदर्शनीमध्ये नेमकं काय आहे ते जरा बघूयात. दर्शको, आता आपण प्रदर्शनीच्या आतमध्ये आलेलो आहोत. आपण पाहू शकतात की इथे काही बॅनर्स लावलेले आहेत. जसं की हा एक बॅनर आहे ज्याच्यावरती लिहिलेलं आहे की गरीब केशव बंजारा भया बालद भरी विचार मन इच्छा पूर्ण करी खुद कबीर केशव करतार. हे जे बॅनर आहे हा थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे की हा दिव्य धर्म यज्ञ दिवस नेमकं काय आहे. तर 600 वर्षापूर्वी ज्यावेळेस कबीर साहेबजी या धरातलवरती आलेले होते त्यावेळेस त्यांनी एक विशाल भंडाराचे आयोजन केलेले होते. तर त्या निमित्त एक थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. जसं की आपण पाहू शकतात की खाली जे साधू आहेत त्यांना भंडारा दिला जात आहे आणि जे सेवेदार आहेत जसं म्हणतात की सतलोकवरून आलेले होते त्यांनी हा भंडारा इथे वितरित केला होता. त्यामध्ये मिठा, लड्डू, जलेबी, खीर असे अनेक चांगल्या प्रकारचे भोग ह्या भंडाऱ्यामध्ये होते. आणि सोबतच आपण पाहू शकतात की अजून काही पोस्टर्स इथे महाराजांचे लागलेले आहेत. आपण अजून पुढे जाऊयात आणि ही प्रदर्शनी अजून बघूयात. हा एक देखावा जो आहे हा इथे बनवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतात की याच्यामध्ये आपल्याला दिसतंय शेख तकी आहेत आणि काही जे ब्राह्मण आहेत ते इथे आहेत. इथे खाली ह्या देखाव्याबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे की परमेश्वर कबीर बंदी छोड़ जी को बदनाम करके काशी से भगाने के लिए हिंदू साधु संतों के साथ मिलकर काशी नगर में 3 दिवसीय विशाल भंडारा के झूठे निमंत्रण पत्र डलवाने का षड्यंत्र रचते हुए दिल्ली के बादशाह सिकंदर लोदी के पीर शेख तकी. म्हणजे थोडक्यात सांगण्यात आलेले की हे शेख तकी आहेत आणि हा जो भंडारा जो आयोजित करण्यात आलेला होता त्यांनी नकली चिठ्ठी बनवून सगळीकडे वितरित केले होते जेणेकरून कबीर साहेब जे आहेत ते काशी सोडून चालले जातील आणि हा भंडारा ते करू शकणार नाही. त्या निमित्ताने त्यांनी हे जे त्यांना फसवण्यासाठी हे जे चिठ्ठी आहे ते वितरित केली होती संपूर्ण भारतात. त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट हा देखावा आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतात की शेख तकी हे जे पीर आहेत ते जे आहेत ते त्यांचे राजा म्हणजे सिकंदर लोदी यांना जे पत्र आहे ते पत्र वाचून दाखवतात आहे निमंत्रण पत्र. त्याचा हा थोडक्यात देखावा इथे बनवण्यात आलेला आहे. आणि आपण या बाजूला पाहू शकतात की निमंत्रण पत्र वाचून जे कोणी साधू संत आहेत महात्मा आहेत ते इथे काशी शहरमध्ये आलेले आहेत आणि इथे रविदासजींना आपण पाहू शकतो त्यांचं इथे एक छोटासा पुतळासारखं इथे बनवण्यात आलेला आहे, कटआउट बनवण्यात आलेला आहे आणि जे निमंत्रण पत्र आहे ते रविदासजींना ते दाखवत आहेत. त्याचा हा थोडक्यात देखावा इथे बनवण्यात आलेला आहे. दर्शको हो, आपण माझ्या पाठीमागचं हे दृश्य पाहू शकतात की हे जे आहे हे बंजारा रूपमध्ये कबीर साहेब इथे दाखवण्यात आलेले आहे आणि सतलोकामधून ते 9 लाख बैल वरती जो काही भंडाराचं सामान आहे तो सगळं घेऊन इथे पृथ्वीवरती येत आहेत. त्याचं हे थोडक्यात दृश्य बनवण्यात आलेलं आहे. कबीर साहेबांना फसवण्यासाठी हा जो भंडारा करण्यात येत होता तो पूर्णपणे परमात्मांनी म्हणजे खरा ठरवून दिला. त्याचं हे थोडक्यात दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. आपण हे दृश्य पाहू शकता की याच्यामध्ये काही बंजारे आहेत आणि ते मडक्यात पाणी भरत आहेत. तर ॲक्च्युली हे जे पाणी आहे हे सतलोकावरून आलेलं आहे असं इथे दाखवण्यात आलेलं आहे. जसं की इथे खाली लिहिलेलं आहे की कबीर परमेश्वर साहेब जी के विशाल भंडारे में पीने का पानी सतलोक से अदृश्य रूप में निरंतर जलधारा की तरह ऊपर से आते हुए पृथ्वी वाली गंगा नदी के जल से भी कई गुना स्वच्छ और स्वादिष्ट जो भंडारे के पास टेंटों के पीछे गिर रही है. म्हणजे हे मागे जे आहे आपण पाहू शकतो की काही टेंट लावलेले आहे त्याचं दृश्य इथे बनवण्यात आलेलं आहे. खूप सारे टेंट तिथे असं म्हणतात की 18 लाख लोकांनी या भंडारामध्ये भंडारा केला होता, जेवण केलं होतं. तर खूप सारे टेंट त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि त्याचं पाण्याचं ही थोडक्यात त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सतलोकातून करण्यात आलेली होती ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. दर्शको, हे दृश्यही तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या संख्येने साधू महंत त्या विशाल भंडाराला आलेले होते. त्याचं थोडक्यात दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. काशी शहरमधील चौपडके बाजार ही जी जागा होती त्या ठिकाणी या भंडाराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि आपण पाहू शकतात की वेगवेगळ्या संप्रदायांमधनं तिथे जे साधू संत आहेत महंत आहेत ते या भंडाऱ्यासाठी आलेले होते. आणि आपण एक पाहू शकतात की जे सेवेदार आहेत त्यांचे पाय थोडे हवेत दाखवलेले आहेत. असं म्हणतात की जे कोणी सेवेदार होते त्यांचे पाय जे आहेत ते या पृथ्वी तलाला टिकत नव्हते, ते हवेतच होते. काही अंतरावरती त्यांचे ते हवेत त्यांचे
पाय होते, असे इथे थोडक्यात हे दृश्य जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. दर्शको, हे जे दृश्य आहे ते खूपच विहंगम आहे. आपण पाहू शकतात की हा जो भंडारा होता, या भंडाऱ्यामध्ये एक मोहर, एक दोहर असं सुद्धा देण्यात येत होतं. म्हणजे एक मोहर म्हणजे सोन्याची मुद्रा. इथे जो कोणी जेवण करेल त्याला एक टाईमची, म्हणजे एकदा जेवण करेल तर एकदा, दोनदा जेवण करेल तर दोनदा, अशी सोन्याची मुद्रा आणि एक दोहर म्हणजे एक किमती असा रजाई आपण म्हणू शकतो, ती ओढण्यासाठी देण्यात येत होती. सोबतच सुकासिदा म्हणजे गहू, चावल असं ह्या गोष्टी तिथे देण्यात येत होते. सोबतच आपण या बाजूला पाहू शकतात की या भंडाऱ्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर सिकंदर लोधी जे आहे हे परमात्मा म्हणजेच कबीर साहेबांच्या घरी आलेले होते. त्यांचा दरवाजा ते ठोकत होते आणि त्यांना विचारत होते की तुम्ही आम्हाला दर्शन द्या आणि तुम्ही भंडाऱ्यात चला. त्याच्यासाठी इथे हा देखावा थोडक्यात करण्यात आलेला आहे की सिकंदर लोधी जे आहेत ते आता इथे त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभे आहेत आणि त्यांना बोलवत आहेत या भंडाऱ्यासाठी. दर्शक हो, आपण हे दृश्य पाहू शकतात की यामध्ये ज्यावेळेस सिकंदर लोधी कबीर साहेबांना बाहेर बोलवतात आणि ते बाहेर ज्यावेळेस येतात त्यावेळेस आकाशातनं त्यांच्यावरती एक सुंदर फुलं असे बरसताना इथे दाखवण्यात आलेले आहे. सोबतच एक सुंदर मुकुट जो आहे तो त्यांच्या डोक्यावरती येऊन तिथे स्थापित होतो, आकाशातनं येऊन स्थापित होतो. म्हणजे आपण पाहू शकतात की इथे लिहिलेलं आहे थोडक्यात की बादशाह सिकंदर लोधी की प्रार्थना स्वीकार करके कुटिया से बाहर पधारने पर परमेश्वर कबीर साहेब जी पर सुगंधित फूल बरसने लगे तथा सतलों से एक सुंदर मुकुट और एक चवर उतरते हुए. म्हणजे एक चवर आणि सुंदर मुकुट जो आहे हा सुद्धा आकाशातनं आलेला आहे, ते इथे थोडक्यात दाखवण्यात आलेलं आहे. दर्शको, आपण पाहू शकतात की ज्यावेळेस कबीर साहेब जे आहेत ते त्यांच्या कुट्यातनं बाहेर येतात, हा फुलांचा वर्षाव आकाशातनं होतोय, मुकुट त्यांच्या डोक्यावरती सजलेला आहे. सोबतच रविदासजी चवर करत आहेत आणि आपण पाहू शकतात की सिकंदर लोधी जे आहेत दिल्लीचे बादशाह, ते त्यांच्या मुकुटासह कबीर साहेबांना दंडवत प्रणाम करतानाचा हा दृश्य इथे दाखवण्यात आलेला आहे. हे जे दृश्य आहे आपण पाहू शकतात की ज्यावेळेस सिकंदर लोधीची प्रार्थना स्वीकार करून कबीर साहेब भंडाऱ्यामध्ये येण्यासाठी तयार होतात त्यावेळेस राजाचा जो हत्ती आहे, सिकंदर लोधींचा जो हत्ती आहे, त्याच्या अंबाऱ्यावरती कबीर साहेबजी बसलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकता तिथे दाखवलेलं आहे की सिकंदर लोधी दिल्लीचा बादशाह जो आहे तो कबीर साहेबांवरती चवर करत आहे, त्याचं हे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस ते त्या भंडाऱ्याच्या ठिकाणी येत असतात त्यावेळेस अशा पद्धतीने जे संपूर्ण तिथे उपस्थित जो काही भक्त समुदाय आहे, जे कोणी वेगवेगळ्या संप्रदायाचे साधू संत महंत आहेत, ते कबीर साहेबांचा जय जयकार करत असतात. ते त्यावेळेस बघत असतात की हे ते कबीर साहेब आहे ज्यांनी हा विशाल भंडारा आयोजित केलेला आहे. हे जे दृश्य आहे आपण पाहू शकतात की ज्यावेळेस कबीर साहेब त्या भंडाऱ्यामध्ये पोहोचतात, तिथे एक विशाल टेंट लावलेला असतो. त्या टेंटमध्ये केशव बंजारा बसलेला असतो, जो की कबीर साहेबांचाच एक रूप असतो. त्यानंतर एक सिंहासन आकाशातनं येऊन त्या पंडालमध्ये स्थित होतं आणि तिथे कबीर साहेब बसतात आणि त्यावेळेस सिकंदर लोधी जे आहेत ते त्यांच्यावरती चवर करत असतात. त्यावेळेसचा हा सीन आहे आणि दर्शको याच दृश्यामध्ये कबीर साहेब जे आहे ते त्यांचं मूळ ज्ञान इथे सांगतात आणि केशव बंजारा रूपमध्ये ते स्वतःलाच प्रश्न करतात की ह्या पृथ्वी तलावरती तुम्ही का राहतायत, का या जीवांसाठी तुम्ही एवढं करतायत. एक पद्धतीची ज्ञान चर्चा या ठिकाणी होत असते, त्याचं हे थोडक्यात दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्ण भंडारा समाप्त झाल्यानंतर ही जी 9 लाख बैलांवरती हा जो सामान इथे आणलेला होता भंडाराचा, तो परत सतलोकात घेऊन जातानाचं हे दृश्य इथे थोडक्यात दाखवण्यात आलेलं आहे. आणि सोबतच आपण पाहू शकता तिथे की ज्यावेळेस संपूर्ण हा जो भंडाराचे जे सेवेदार इथे आलेले असतात, ज्या बैलांवरती त्यांनी सामान आलेलं असतात, ते गेल्यानंतर सिकंदर लोधी जे आहेत ते केशव बंजारांना प्रार्थना करतात की तुम्हीही जा, तुमचे जेवढे बंजारे आहेत ते पुढे गेलेले आहेत तर तुम्ही ते मागे राहून जाल. त्यावेळेसच केशव बंजारा जे आहेत ते कबीर साहेबांमध्ये समावून जातात, ते एकरूप होऊन जातात. त्याचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. याचं तात्पर्य असं की कबीर साहेबच केशव बंजाराच्या रूपमध्ये तिथे येऊन हा संपूर्ण भंडाराचं आयोजन त्यांनी तिथे केलेलं होतं. या मोहन भंडाराचं आयोजन त्यांनी केलेलं होतं, त्याचं इथे थोडक्यात दाखवण्यात आलेलं आहे. कबीर पंथ काय आहे याबद्दल कबीर सागरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आपण पाहू शकता की इथे पृष्ठ क्रमांक दिलेला आहे 136 ते 137 पर. ही जी वाणी आहे की स्वसम संवत 1775 होई तादीन प्रेम प्रगटे जगसोई, त्याबद्दल म्हणजे कबीर पंथ काय आहे त्याबद्दल थोडक्यात इथे सांगण्यात आलेलं आहे. दर्शक हो, कबीर साहेब कोणाकोणाला भेटलेले आहे त्याबद्दल इथे थोडक्यात एक बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेलं आहे. जसं की मीराबाईंना ते भेटलेले होते, त्यांच्या वाणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने कबीर साहेब जे आहेत ते त्यांना भेटले होते. सोबतच आपण इथे पाहू शकतात की मुलुकदासजी महाराज जे आहेत त्यांना सुद्धा कबीर साहेब भेटलेले होते. ज्यावेळेस ते
42 वर्षांचे होते त्यावेळेस त्यांना ते भेटले होते. सोबतच इथे पाहू शकतात की गुरु नानकजींना ते भेटले होते. संत गरीबदासजी महाराज त्यांना देखील कबीर साहेब जे आहेत ते भेटलेले होते. दर्शक हो, मुस्लिम समाजाचे जे प्रवर्तक आहेत हजरत मोहम्मद, त्यांना देखील कबीर साहेब भेटले होते. त्याचा एक थोडक्यात पोस्टर इथे लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतात की कबीर सागरमध्ये मोहम्मद बोध जो आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण दिलेलं आहे. सोबतच जे सुफी संत आहेत रुमी, त्यांनाही कबीर साहेब भेटलेले होते. त्याचाही पुरावा इथे देण्यात आलेला आहे. दर्शको हो, हिंदू धर्मातले धर्मदास जी आहेत त्यांना देखील कबीर साहेबजी भेटले होते. त्याचं प्रमाण इथे दाखवण्यात आलेलं आहे. कबीर सागरमध्ये याचं प्रमाण आहे आणि धर्मदासजींबद्दल जे गरीबदासजींची वाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण आपण पाहू शकतात की ज्यावेळेस धर्मदास जे आहेत ते खूप धार्मिक होते आणि त्यावेळेस कबीर साहेबजी त्यांना ज्ञान चर्चा करत होते, त्यांच्याशी ज्ञान चर्चा करत होते. त्याचं दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. सोबतच संत दादूदास जी जे आहेत त्यांना देखील कबीर परमात्मा भेटले होते. त्याचंही इथे प्रमाण जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. दर्शको हो, हे जे पोस्टर आहे ते तुम्ही पाहू शकतात की धर्मदासजींना ज्यावेळेस कबीर साहेब भेटले होते त्याचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. धर्मदासजी खूप धार्मिक होते, ते नेहमी पूजापाठ करत होते, ते वैष्णव धर्माचा तंतोतंत पालन करत होते. तसंच कबीर साहेब ज्यावेळेस त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी ज्ञान चर्चा केली, त्यावेळेचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते इथे कबीर सागरमध्ये देण्यात आलेलं आहे. सोबतच आपण इथे पाहू शकतात की संत दादूदासजी महाराज जे आहेत त्यांना देखील कबीर परमात्मा भेटले होते आणि त्याचंही इथे जो प्रमाण आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. दर्शक हो, हे जे बॅनर आहे याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कुराण शरीफमध्ये कबीर परमात्माच ही पूर्ण परमात्मा आहे, तेच अल्लाहू अकबर आहेत, त्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. जसं की इथे आयतचा नंबर दिलेला आहे, त्याचं थोडक्यात इथे हिंदीमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. हे तो पेज जे आहे त्या पेजचा एक फोटो इथे लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतात की अरबी भाषेमध्ये सुद्धा इथे लिहिण्यात आलेला आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद करण्यात आलेला आहे. सोबतच इथे आयत नंबर इथे देण्यात आलेला आहे की सूरत फुरकान 25 आयत नंबर 59 में जो आहे ते प्रमाण जे आहे की कबीर साहेबच अल्लाहू अकबर आहेत आणि त्यांना खबीरा म्हणून इथे त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याबद्दल इथे थोडक्यात दाखवण्यात आलेला आहे. दर्शको हो, संत रामपालजी महाराज यांच्यातर्फे नुकतीच एक अन्नपूर्णा मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये त्यांचा असा नारा आहे की कलियुग में सतयुग का आगाज, म्हणजे कलियुगात सतयुगाची सुरुवात त्यांनी आता केलेली आहे. जसे की त्यांची जी ही नवीन योजना आहे, त्यांची ही जे नवीन मोहीम आहे त्यामध्ये ते गोरगरिबांना मदत करत आहेत. जे कोणी असे समाजातून वंचित जे लोक आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचा सहारा नाहीये, जे त्यांचं 2 वेळेचं जेवण सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही, अशा लोकांना, अशा व्यक्तींना संत रामपालजी महाराज जे आहेत ते किराणा पोहोचवत आहेत, त्यांना शिधा ते देत आहेत. सोबतच त्यांना कपडे, जर त्यांच्याकडे कपडे नसेल तर कपडे, त्यांच्या मुलांकडे शिक्षण नसेल तर शिक्षणाची सामग्री आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील संत रामपालजी महाराज या मोहिमेच्या अंतर्गत उचलत आहेत. दर्शको, हे दृश्य आपण पाहू शकतात की ज्यामध्ये महाराजांचे जे अनुयायी आहेत ते एका लहान मुलांना, जे आपण पाहू शकतात की त्यांच्या कपड्यांवरनं किती गरीब दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यांना बॅग, पेन आणि पुस्तकं, जे शिक्षणाची सामग्री आहे ते इथे देत आहेत. दर्शक हो, संत रामपालजी महाराज या मोहिमेअंतर्गत जितकेही गोरगरीब आहेत त्यांना जोपर्यंत त्यांच्या घरातला व्यक्ती कमवण्याच्या ताकदीचा होत नाही तोपर्यंत संत रामपालजी महाराज त्यांचा जेवणाचा, म्हणजेच की किराणा, त्यांना लागणारं शिक्षणाचं साहित्य ते या मोहिमेअंतर्गत पुरवणार आहेत. दर्शक हो, ही जी मोहीम आहे अन्नपूर्णा मोहीम आणि संत रामपालजी महाराजांनी जे कलियुगात सतयुग आणायचा जो प्रयत्न त्यांचा चालू आहे त्यामध्ये आपण पाहू शकतात की हे एक गरीब परिवार आहे, त्यांना संत रामपालजी महाराजांनी घर बांधून दिलेलं आहे. त्याचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. दर्शक हो, खऱ्यामध्ये संत रामपालजी महाराज यांनी या मोहिमेअंतर्गत काही जे खूप गरीब परिवार आहेत, ज्यांचं घर पडलेलं आहे, त्यांना घरं बांधून दिली आहेत. निशुल्क कुठलाही 1 रुपया त्यांच्याकडनं न घेता या मोहिमेअंतर्गत त्यांना घरं बांधून दिलेली आहेत. त्याचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतात की एक जे अनुयायी आहेत महाराजांचे, ती चावी जी घराची आहे ते या गरीब परिवाराला देत आहे. त्याचं दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे.
दर्शक हो, प्रदर्शनीच्या आपण अजून आतमध्ये आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकतात की एक हरहट का कुवा याचा एक देखावा इथे बनवण्यात आलेला आहे. यामध्ये थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश हे देखील जन्ममृत्यूच्या जाळामध्ये आहेत, त्या चक्रामध्ये ते आहेत. आणि जसं की ही जी एक वाणी आहे कबीर साहेबांची की यह हरहट का कुवा लोई यागल बंद्या हे सब कोई कीडी कुंजर और अवतारा हरहट डोरी बंदे कई बारा. म्हणजे या वाणीचा थोडक्यात अर्थ असा आहे की किडी कुंजर म्हणजे जे जीवजंतू आहेत, मानव आहेत आणि ब्रह्मा विष्णू देखील जे आहेत ते सुद्धा या जन्ममृत्यूच्या जाळ्यात आहेत. ते ह्या वाणीच्या मार्फत आणि या दृश्याच्या मार्फत इथे दाखवण्यात आलेलं आहे. दर्शक हो, या प्रदर्शनीमध्ये हा एक पुतळा इथे ठेवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे कमळ आहेत त्याची रचना इथे दाखवण्यात आलेली आहे. जसं की आपण पाहू शकतात की इथे कुठले कमल आहेत त्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. जसं की सहस्त्र पंखोडी सहस्त्र कमल, हा जो वरचा कमल आहे तो सहस्त्र पंखोडीचा सहस्त्र कमल आहे. त्यानंतर पंखोडीमध्ये कंठकमल आहे, त्यानंतर हृदय कमल आहे, नाभी कमल आहे, स्वाद कमल आहे, मूल कमल आहे. हे जे चक्र आपल्या शरीरामध्ये आहे आणि कुठल्या देवाचं स्थान त्या चक्रामध्ये आहे त्याबद्दल इथे थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. आपल्या शरीराची रचना इथे दाखवण्यात आलेली आहे. दर्शक हो, या प्रदर्शनीमध्ये अमर ग्रंथ साहिब जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतात की संत गरीबदासजी महाराजजींद्वारा लिखित हा जो अमर ग्रंथ साहेब आहे, ह्या अमर ग्रंथ साहेबमध्ये काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की सृष्टी रचना, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, मानव जीवनाचे मूळ उद्देश काय आहे त्याबद्दल आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थिती काय आहे त्याबद्दल या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस 1727 मध्ये संत गरीबदासजी महाराज यांना कबीर साहेबजी भेटले होते, ज्यावेळेस गरीबदासजी महाराज 10 वर्षाचे होते, त्यावेळेस गरीबदासजी महाराजांना त्यांच्या शरीरातून त्यांच्या आत्म्याला सतलोकात घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांना कबीर साहेबांनी हे संपूर्ण ज्ञान तिथे सांगितलं आणि पृथ्वीवरती आल्यानंतर संत गरीबदासजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली. आणि आता हा जो 3 दिवसीय पाठ इथे सुरू आहे त्यामध्ये ह्याच अमरग्रंथ साहिबचं पठण या ठिकाणी होत आहे. दर्शक हो, या प्रदर्शनीमध्ये हे जे सर्व धर्मग्रंथ आहेत ते सुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता की एक वेगळं सेक्शन बनवण्यात आलेलं आहे जिथे जे कोणी भक्त परिवार इथे येणार आहे त्यांना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल जरा माहिती हवी असेल तर ते इथे पाहू शकतात. आपण जाणून असाल की संत रामपालजी महाराजजी जे आहेत ते त्यांच्या सत्संगामध्ये नेहमीच हे जे धर्मग्रंथ आहेत त्यांचे पुरावे देत असतात. आपण पाहू शकतात की इथे जसं की श्रीमद भगवद्गीता आहे, त्यानंतरच श्रीमद देवी भागवत पुराण आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, ऋग्वेद आहे, चारी वेद जे आहेत, सामवेद आहे, सगळे वेद इथे ठेवण्यात आलेले आहेत. सोबतच आपण पाहू शकतात की कुराण शरीफ देखील इथे आहे, गुरु नानक जी यांची जन्मसाखी इथे आहे. आणि जेवढेही धर्म आहेत जसं की ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, हिंदू धर्म आहे, ते सर्व धर्मांचे धर्मग्रंथ आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. आणि जो कोणी भक्त समुदाय इथे येत आहेत त्यांचे काही डाऊट्स असतील तर इथे एक सेवेदार आहेत, ते त्यांचे डाऊट सगळे क्लिअर करत आहेत. आपल्यासोबत महाराजांचे एक अनुयायी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडनं जरा याबद्दल माहिती घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. सर, इथे काय चालू आहे आता? हे धर्मग्रंथ इथे ठेवण्यात आलेले आहे, आपण पाहतो की भक्त समुदाय येत आहेत आणि ते वाचतायत आणि तुम्ही त्यांना पुरावे दाखवतायत, तर कशासाठी हे तुम्ही दाखवताय? या भक्तासाठी तर हे याच्यात प्रमाण दिलेले आहेत की त्यांनी ते बघावं आणि ते की त्यांना ज्ञान ह्याच्यातून होणार की हे प्रमाण ह्याच्यात दिलेले आहेत, ह्याच्यासाठी हे सरस ग्रंथ इथं ठेवलेले आहेत. कुठले कुठले धर्मग्रंथ आहेत इथे? हे सर्व धर्मग्रंथ आहेत. हे महाभारत, भगवद्गीता, गरुड पुराण, कुराण शरीफ, वेद आहेत, हे पूर्ण वेद, देवी भागवत, सुधा सागर, कबीर सागर, सर्व आपले जेवढे धर्मग्रंथ आहेत आपले हिंदूचे तेवढे सगळे धर्मग्रंथ इथे ठेवलेले आहेत. आणि कसला पुरावा तुम्ही याच्यातनं दाखवताय? ह्याच्यात पुरावा काय की एक परमेश्वर ते कोण आहे आपल्याला त्यांच्याकडे समजा जाण्याचं, ह्याच्यामधून हे पुरावे सगळ्या ह्याच्यातून ते दिलेले आहेत. धन्यवाद. दर्शक हो, हा एक वेगळा सेक्शन इथे बनवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतात की किती मोठ्या संख्येने जे भक्त समुदाय आहे तो इथे बसलेला आहे. सोबतच महाराजांचे काही अनुयायी सुद्धा इथे उपस्थित आहेत. इथे जे आहे आता जो कोणी भक्त परिवार इथे येत आहेत त्यांना ज्ञानाबद्दल काही डाऊट असतील, काही शंका असेल तर महाराजांचे अनुयायी तिथून धर्मग्रंथ घेऊन त्यांना प्रमाणासहित त्यांचे जे डाऊट्स आहेत ते इथे क्लिअर करत आहेत आणि त्यांच्यासोबत ज्ञान चर्चा करत आहेत.
दर्शक हो, हे एक बॅनर संत रामपालजी महाराजांचं आहे, ते तुम्ही पाहू शकतात की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की मैं अपने शिष्य को सर्व सुख और पूर्ण मोक्ष देने का वचन देता हूँ, यदि आप आजीवन मर्यादा में रहकर भक्ती करते हो तो. हे संत रामपालजी महाराजांचं स्टेटमेंट आहे, त्यांचं वाक्य आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की जो कोणी भक्त माझी गुरुदीक्षा घेईल त्याला मी मोक्ष प्राप्त आणि सर्व सुख देण्याचा ते जे आहे ती गॅरंटी ते इथे देत आहेत. आणि त्यांनी सांगितले जो कोणी मर्यादेत राहील 100% त्याचा मोक्ष आणि त्याला सुख या ठिकाणी प्राप्त होणार आहे. सोबतच आपण पाहू शकतात की इथे जे आहे की संत रामपालजी महाराजांचे मुख्य उद्देश काय आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. त्यांना विश्वात सतभक्ती आणून सगळ्यांना मोक्ष प्राप्त करून देणं हे त्यांचं मूळ उद्देश आहे. त्याचनुसार समाजातनं पाखंडवाद त्यांना संपूर्णपणे नष्ट करायचा आहे. जे कोणी युवा वर्ग आहे त्यांच्यामध्ये नैतिकता त्यांना आणायची आहे. समाजातून त्यांना हुंडारूपी जो राक्षस आहे तो दूर करायचा आहे. सोबतच जे कोणी नशेच्या आहारी गेलेले आहेत तर नशामुक्ती, त्यानंतर संपूर्णमध्ये शांतता, संपूर्ण समाजामध्ये शांतता आणि भाईचारा हा असला पाहिजे. समाजातनं जातीपातीचा भेद ते नष्ट करत आहेत. सोबतच भ्रष्टाचार देखील ते इथे संपवत आहेत. हे जे मूळ उद्देश आहेत ते संत रामपालजी महाराजांचे आहेत, ते इथे दाखवण्यात आलेले आहेत. सोबतच आपण पाहू शकतात की ह्या संपूर्ण विश्वामध्ये संत रामपालजी महाराजांची कुठे कुठे नामदान केंद्र आहेत त्याबद्दल इथे थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतात की 550च्या वर संत रामपालजी महाराजांचे जे नामदान सेंटर आहेत ते संपूर्ण विश्वभरात आहेत. त्यामध्ये बाहेरच्या कंट्रीचं जर आपण पाहिलं तर UK मध्ये आहे, USA मध्ये आहे, कॅनडा, बेल्जियम, होलँड, नेदरलँड अशा देशांमध्ये देखील संत रामपालजी महाराजांचे नामदान सेंटर आहेत. दर्शक हो, अयोध्यामध्ये जे राम मंदिरची स्थापना आता नुकतीच झालेली आहे त्याचं कार्य सुरू आहे. त्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांनी देखील एक निशुल्क भंडारा, विशाल भंडारा आयोजित केला होता. त्याचे काही फोटोज इथे लावण्यात आलेले आहेत. जसे की आपण पाहू शकता की इथे त्यांना बसण्यासाठी देखील महाराजांतर्फे व्यवस्था करण्यात आलेली होती. फ्रीमध्ये त्यांना अशा पद्धतीचं भोजन जे आहे ते तिथे देण्यात येत होतं. त्याचं इथे थोडक्यात इथे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे. दर्शक हो, हरियाणा राज्यात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये बरेचसे जे गावं आहेत त्यांच्यामध्ये बाढ आलेली होती, त्याच्यामध्ये पूर आलेला होता. त्याचं दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतात की हे हरियाणातील एक गाव आहे ज्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आणि त्यानंतर जी मोहीम संत रामपालजी महाराजांनी राबवली ज्यामधून संपूर्ण पाणी त्या गावातनं काढण्यात आलेलं आहे त्याचं दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की त्यानंतर त्या गावाची स्थिती कशी होती आणि त्याआधी त्या गावाची स्थिती कशी होती. संत रामपालजी महाराज यांनी त्यांची जी अन्नपूर्णा मोहीम आहे या मोहिमेअंतर्गत जे पाईप, मोटर्स, स्टार्टर आणि मोटर चालवण्यासाठी लागणारी सगळं सामग्री हे जे गावं आहेत त्या गावांना मोफत पुरवलेली आहे. त्याचं एक दृश्य इथे पुढे बनवण्यात आलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहूयात. आपण पाहू शकतात की इथे एक डेमो इथे बनवण्यात आलेला आहे. एक ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरवरती जे मोठमोठे पाईप आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने गावागावांमध्ये संत रामपालजी महाराजांनी या मोहिमेअंतर्गत, अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत ही सगळे जे पाईप आहेत ते गावागावांमध्ये पोहोचवलेलं आहे. त्याचा एक थोडक्यात मॉडेल इथे बनवण्यात आलेला आहे. आपण पुढे जाऊयात. पुढे एक बॅनर लावलेला आहे त्यावरती संपूर्ण माहिती हे जे पाईप वगैरे देण्यात आलेलं आहे त्याबद्दल दिलेली आहे. दर्शक हो, आपण पाहू शकतात की या अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत जी पाणी काढण्यासाठी मदत संत रामपालजी महाराजांनी केलेली आहे शेतकऱ्यांना आणि काही गावांना, त्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतात की जवळजवळ 100च्या वरती गावांना संत रामपालजी महाराजांनी ही मदत केलेली आहे. त्यामध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे गावांच्या नावासमोर त्यांना किती फूट पाईप आणि किती इंचचा पाईप देण्यात आलेला आहे ते इथे लिहिलेलं आहे. सोबतच त्यांना किती मोटर देण्यात आलेले आहे, किती हॉर्स पॉवरची ती मोटर आहे ते सर्व इथे देण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतात की इथे लिहिलं आहे की विश्व के शुभचिंतक एवं जगत उद्धारक जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज की दया से इन बाढ़ ग्रस्त गावों को दी गई सहायता. दर्शको, ही जी मदत आहे ती अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत मोफत या सर्व गावांना करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडनं याच्या बदल्यात घेण्यात आलेला नाहीये. दर्शक हो, संत रामपालजी महाराजांची अन्नपूर्णा मोहीम जी आहे त्या मोहिमेसाठी नुकताच महम 24 खाप ही जी हरियाणातील एक खाप आहे त्यांनी संत रामपालजी महाराजांना नुकताच मानवता रक्षक सन्मानाने सन्मानित केलेलं आहे. 12 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मागच्याच महिन्यात संत रामपालजी महाराजांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचं हे बॅनर इथे लावण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की इथे जो सन्मान महाराजांचा करण्यात आलेला आहे त्याचे काही फोटोज इथे लावण्यात आलेले आहे.
दर्शक हो, नुकतंच संत रामपालजी महाराजांना महम 24 खाप तर्फे सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचं हे दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे, जिथे की संत रामपालजी महाराजांना जी ट्रॉफी देण्यात आलेली आहे ती इथे ठेवण्यात आलेली आहे. जो सन्मान चिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच जी पगडी आहे, हरियाणामध्ये अशी पगडी सन्मानित करण्यासाठी वापरली जाते, ती पगडी इथे ठेवण्यात आलेली आहे. थोडक्यात हे दृश्य बनवण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने संत रामपालजी महाराजांना ह्या महम 24 खाप तर्फे सन्मानित करण्यात आलेलं आहे.